हॅलो, वेलकम स्टुडंट. विद्यार्थ्यांनो, परीक्षा जवळ येत आहे आणि परीक्षा उद्यावर येऊन पोचलेली आहे. तर 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. तुम्ही अभ्यास तर केलाच असेल, परंतु प्रिपरेशन काय असायला हवी ते आपण बघूया. तुम्ही सर्वांनी तयारी केलीच असेल, तर सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. येणारी परीक्षा तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा असावं, काहीतरी नवीन चांगला मार्ग दाखवणारा असावा, जे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षा देणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी वर्षभर आपल्याला तयारी करावी लागते आणि वर्षभराचा सार फक्त आपल्याला त्या 2 किंवा 3 तासामध्ये पूर्ण करावा लागतो. त्या 2 किंवा 3 तासामध्ये जर कामाचं वृत्तांत जर देता आला चांगल्या रीतीने, तर आपण परीक्षेमध्ये सफल होत असतो. आणि जर आपल्याला त्या 3 तासामध्ये जर काही जमलंच नाही, तर मात्र आपल्याला परीक्षा पास होणं कठीण जातं. तर मग हे 3 तास सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे असते. वर्षभर जेवढा आपण अभ्यास करतो तो तर महत्त्वाचा आहेच, परंतु त्या 3 तासाची तयारी सुद्धा आपल्याला करावी लागत असते की प्रश्नांची उत्तरं देऊ शकू आणि आपल्याला जो टास्क मिळालेला आहे, क्वेश्चन्स मिळाले आहे, त्याची उत्तरं आपण चांगल्या रीतीने देऊ शकू. तर मग यासाठी छोट्या छोट्या काही गोष्टी असतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही, तर त्या पूर्ण कराव्या. कारण अभ्यास करणे महत्त्वाचंच आहे, त्यासोबत या सुद्धा गोष्टी विद्यार्थी जीवनामध्ये महत्त्वाचे असतात. तुम्हाला माहीत आहे की अनुभवाचे बोल हे कुठल्या ChatGPTवर मिळणार नाही आहे, तर ChatGPTपेक्षा मोठा अनुभव असतो. ते सुद्धा एक्सपिरियन्स तुम्हाला हे सांगणार नाही. आणि म्हणून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ChatGPTकडे असते असं नाही, तर ते अनुभवाकडे असते. याच्याकडे मात्र तुम्ही लक्ष द्या. तर चला, मग काही गोष्टी आहे की कुठे तुम्हाला त्याकडे कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे. तर परीक्षेसाठी तयारी करा चांगल्या रीतीने. तर ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे जो सिलेबस आपल्याला मिळालेला आहे, तो सिलेबस प्रथम चेक करणे की आपण जो अभ्यास करतो आहे तोच आहे की नाही जो सिलेबसमध्ये आहे. त्यानंतर मात्र जो सिलेबस आहे, जो एक्झाम पॅटर्न आहे, तो योग्य आहे का हे बघावं. क्वेश्चन्स आन्सर कोणत्या स्वरूपात राहतील. दुसरा महत्त्वाचा जो वर्षभर आपण करत असतो आणि वेळेवर सुद्धा आपल्याला तो करावा लागतो, ते म्हणजे आपल्या स्टडी प्लॅन. की स्टडी करताना नेमकं कुठलं पॅटर्न असावं, स्टडी करण्याचं काय पॅटर्न, त्या पद्धतीनं त्याचा अवलंब आपल्याला करता येतो ते प्रथम बघणं आणि त्यानुसार आपल्या परीक्षेची तयारी करणं. जास्त अभ्यास न करता रिव्हिजन करणं सुद्धा गरजेचं आहे. काही आकृत्यांची आपण प्रॅक्टिस करू शकतो, उत्तरांची प्रॅक्टिस करू शकतो, त्या ओन वर्ड्समध्ये ते रिवाईज करू शकतो, समराईज करू शकतो. जस्ट परीक्षेच्या 1 किंवा 2 दिवस आधी मात्र आपल्याला थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. ती म्हणजे की सगळ्यात महत्त्वाची आपली मानसिकता सांभाळणे, ती कशी आनंदी राहील याच्याकडे लक्ष द्यावे. माझ्या अनुभवावरून सांगते की आपण जेव्हा खूप आनंदी असतो त्या दिवशी पेपर छान जातो, मूड छान असते, पेपरही छान लिहितो, सुस्त पण खूप छान आणि उत्तर आठवतं पण इझिली आणि ते आपण आपल्या अक्षरामध्ये उतरवतो पण इझिली. म्हणून आनंदी राहायचं असेल तर सगळ्या गोष्टी योग्य करावी लागेल. जसे की तुम्हाला 7 ते 8 तास झोप घ्यायची आहे, त्यानंतर रिअल फूड घ्यायचं आहे, ज्यामुळे आपल्या स्टोमॅकला कुठलाही अपाय होणार नाही असं फूड घ्यायचं, म्हणजे आपलं डायजेशन चांगलं राहील. त्यानंतर एक्झरसाइज करायची, छान कपडे घालायचे, फॅशनेबल नाही, कम्फर्टेबल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्यायचं. त्यामुळे आपली हेल्थ तर चांगली राहील व आपलं मूड पण छान राहील, आपण आनंदी पण राहू. स्टुडंट, व्हॉट डू यू डू अ डे बिफोर एक्झाम? Listen, you take a light revision only. Don't learn brand new topics. Prepare what you will take to exam.
Of course, go to bed early. Build your confidence. Stay cool and calm and don't make serious mistake. Control your brain and body also. आणि मला खात्री आहेच, जर अभ्यासासोबत तुम्ही या सगळ्या गोष्टी जर पाळल्या तर तुमची परीक्षा नक्कीच चांगली जाईल. मूवीमध्ये वगैरे तुम्ही बघितलंच असेल की कुठलंही काम करण्याच्या आधी दही वगैरे दिल्या जाते. तर ती गोष्ट खरी आहे. त्याचं कारण असं की आईवडिलांच्या आशीर्वादानं, आईवडिलांच्या इच्छेनं जर आपण कुठली गोष्ट केली तर चांगलंच होत असते. आणि म्हणून तो एक आपल्या ट्रॅडिशनचा पार्ट समजून ते तुम्ही घ्या. आईवडिलांचे आशीर्वाद घ्या, त्यांना नमस्कार करा, देवाला नमस्कार करा. आणि त्यासाठी होतं काय की देव परीक्षा देणार नाही, येणार नाही आपल्यापर्यंत, ती आपल्यालाच द्यावी लागणार आहे. पण आपल्या जी मानसिकता असते, आपलं जे मन असते ते मात्र आनंदी राहते की चला आपण कुणाचा तरी आशीर्वाद घेतला, कोणीतरी आपल्या पाठीशी आहे. तर एक बळ असतं आणि ते बळ घेऊन आपण पेपरला जात असतो. आणि आपल्या डोक्यामध्ये जेवढा अभ्यास आपण टाकलेला आहे वर्षभराच्या तयारीत, तो आपण 3 तासामध्ये सर्व बाहेर काढतो आणि बेस्ट पेपर लिहिण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व त्यामध्ये एक कारण आहे ज्यामध्ये आपण आपली परीक्षा चांगल्या रीतीने सफल करू शकतो. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम. स्टे हेल्दी. थँक यू व्हेरी मच. बाय बाय.